तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार मांजरेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, सांगायचं झालं तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव असेल ओमीस कट्टा. कारण तुम्हाला तर माहिती आहे, आपण मालवणी लोक आहोत, ती आपल्या गावालाच रिप्रेझेंट करतो नेहमी. आपल्याला काही रिझन्स नको किंवा काही आपल्याला काय म्हणतात त्याला, आपल्याला चान्सच हवा असतो आपल्या गावाचा नावाने स्वतःला रिप्रेझेंट करणं. कारण मालवणी लोक ही तुम्हाला माहितीच असतात, आपण आहोत खूप साधी भोळी. तर हो, मी मालवणचोच असं आहे आणि मालवण कट्टा माझं गाव असं आहे. तर मित्रांनो, सांगायचा मेन मुद्दा म्हणजे हा की आपला हा ब्लॉगिंग चॅनल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे टुरिंगही बघायला भेटतील, लाईक बाईक टुरिंग वगैरे जे असतात किंवा व्लॉग्स असतात किंवा नवनवीन फूड रिव्ह्यूज असतील त्याच्यावर. आणि नवीन नवीन जागा आपण एक्सप्लोअर करणार आहोत. खूप काही नवीन मजेदार गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर पुढे वळण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटासा पार्ट सांगू इच्छितो माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल. की हा जो यूट्यूब चॅनल आहे ओमीस कट्टा, हा आधी होता एमजेस क्रिएशन्स. म्हणजे हा आधी ऑलरेडी एक माझा चॅनल होता, ज्यावर आम्ही मित्रांनी असंच मस्तीमध्ये टाइमपासमध्ये तुम्ही बोलू शकता, आम्ही असेच व्हिडिओज पोस्ट केलेले. 2 व्हिडिओज तुम्ही बघू शकता चॅनलवरती ऑलरेडी आहेत, जे आपण असे टाइमपासमध्ये पोस्ट केलेले. बट सगळ्यांमध्ये एक यूट्यूबचा किडा नक्की असतो मित्रांनो, आणि तो माझ्यातही आहे खूप टायमापासून. म्हणजे 5-6 वर्ष झाली मी विचार करतो आपण यूट्यूब करावं, यूट्यूबमध्ये टाईम द्यावं, इन्व्हेस्ट करावं. बट तुम्हाला तर माहितीच असेल, आपण मिडल क्लास फॅमिली जे आहोत, ती मोस्टली कामधंद्यामुळे आपण खूप कमी वेळ देऊ शकतो या सगळ्या एक्सटर्नल गोष्टीमध्ये. बट आता थोडाफार मला एक टाईम भेटला आहे की मी यूट्यूबमध्ये थोडा माझा टाईम इन्व्हेस्ट करू. सो गाईज, म्हणून हा चॅनल मी क्रिएट केलेला आहे. क्रिएट इन द सेन्स, आपला जो एम जे क्रिएशन्स चॅनल होता तोच आपण ट्रान्सफर करून त्याला मॉडिफाय करून आपण ओमीस कट्टा हा चॅनल बनवलेला आहे. तर आय होप तुम्हाला माझे कंटेंट नक्की आवडतील मित्रांनो. आणि नवनवीन व्लॉग्स या चॅनलवर येतील. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला ऑलमध्ये तुम्ही सिलेक्ट करून ठेवा, सो माझे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आणि आत्ता मेन मुद्दा आहे की यूट्यूब चॅनल तर ओपन केलं आहे, ठीक आहे. आणि रात्रीचे आता वाजतायत 1. तर रात्रीचा 1 वाजतानी मी यूट्यूब चॅनल ओपन करून काय अनाऊन्स करतोय. सो आता यूट्यूब चॅनल ओपन केलं तर आपण मराठी माणसं ॲज युजल आपण देवधर्माकडेच जाणार. आपली जी नवीन गोष्ट किंवा चांगली गोष्ट आयुष्यातली स्टार्ट करायच्या आधी आपण ऑब्व्हियसली देवाचे दर्शन घेऊनच ते पूर्ण करतो. तर ऑब्व्हियसली मीही तसंच करणार आहे. आणि आपला जो व्लॉग असणार आहे तो म्हणजे मध्य प्रदेशमध्ये उज्जैन महाकाल, आपण तिकडे व्हिजिट करणार आहोत. पुढे खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे, ते मी तुम्हाला नंतरच्या पार्टमध्ये सांगेल. ही ॲक्च्युली पूर्ण एक सिरीज असेल मित्रांनो. सो नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मी तुमचा आता जास्त वेळ नाही घेत आहे, बट एवढंच सांगेल जायच्या आधी की नक्की तुम्ही ही सिरीज पहा. उज्जैन असेल आणि पुढे अजूनही मी तुम्हाला अपडेट्स देत राहील माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती. माझ्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी खाली तुम्हाला देईल, ती नक्की चेकआउट करा, त्याच्यावर ही अपडेट्स तुम्हाला भेटतील. सो चला मग, आता आपली जसे का आता 1 वाजलेत, सो सकाळी आपली 5ची ट्रेन आहे, 5-5:30ची आपली बोरिवलीवरून ट्रेन असेल. आणि चला तर मग नवीन गोष्टी एक्सप्लोअर करूया. आता थोडीफार मी तुम्हाला दाखवतो. पॅकिंग वगैरे माझी पूर्ण झालेली आहे आणि आता झोपायला सुद्धा मन होत नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कुठे जर आपल्याला जायचं असेल किंवा कुठे ट्रिप असेल, काही असेल, तर ॲज युजल आपल्याला ती झोप येणार नाही. तुम्ही किती पण ट्राय करा, कितीही तुम्ही विचार करा की झोप काढूया, नाही, तुम्हाला ती झोप येणार नाही. तसंच आपण ही झोपणार नाही आहोत, पण थोडीफार अजून पॅकिंग किंवा इतर काही गोष्टी आपण करणार आहोत. आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट मिळतो मित्रांनो स्टेशनवर, किंवा निघाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट मिळतो मित्रांनो. सो तोपर्यंत प्लीज स्टे ट्यून गाईज, आणि ही सिरीज कंप्लीट बघा, एवढंच मी म्हणेल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही नाही आवडलं किंवा काही सजेशन असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील किंवा काही पण तुम्हाला कोणती पण छोटी गोष्ट जी पण असेल ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सो एवढंच मी म्हणेल मित्रांनो, आणि बाकीचा व्हिडिओ मग आपण कंटिन्यू करूया पुढे. मी तुम्हाला एक थोडीफार पॅकिंगचं
टूर देतो, त्यानंतर मग आपण सकाळीच भेटूया डायरेक्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे पॅकिंग मी केलेली आहे आणि आपण नेणार आहोत ती म्हणजे एक बॅकपॅक नेणार आहोत, एक आपण ट्रॉली बॅग नेणार आहोत, कारण आपण 1 वीकचा प्लॅन करतोय. सो त्या हिशोबाने मी कपडे अरेंज केलेले आहेत. इकडे आपले गॉगल्स मी ठेवलेले आहेत, माईक आपण ठेवलेला आहे, वायरलेस जो माईक आजच आपण नवीन घेतलेला आहे मित्रांनो. सो काही असं हे नाही आहे, म्हणजे मोठं काय असं नाही आहे. आपण कमी बजेटमध्ये आपण एक माईक घेतलेला आहे. बघू, जर चांगला वाटला किंवा कंटिन्यू आपण ह्याच्याने करूया किंवा एक नवीन चांगला पुढे जाऊन घेऊया. सो काही कंपनी ब्रँड वगैरे नाही आहे मित्रांनो, बट ठीक आहे, बघूया. आता हा पूर्ण व्लॉग आपण वापरणार आहोत. सो चार्जिंग, बॅटरी बॅकअप वगैरे कशी काय. सो मी हा घेतला आहे ड्युअल माईक, कारण नवीन माईक असल्यामुळे आपल्याला माहिती नाही नक्की याची बॅटरी किती चालणार आहे. सो ड्युअल असलेलं बरं. सो हे आहे आपले गॉगल्स. ही आपण छोटी एक वेस्ट बॅग घेणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये क्विक आपले मोबाईल्स वगैरे, कॅश वगैरे राहणार आहे सगळी. आपला ट्रायपॉड असणार आहे, कारण आपण सोलो ट्रिप करणार आहोत मित्रांनो. तर सोलो ट्रिपमध्ये काही शूट करायचं झालं किंवा काही पण गोष्टी कारणाने आपल्याला ट्रायपॉड लागणार आहे. आणि ही मी एक स्टार्टिंगसाठी एक सेल्फी स्टिक वापरतो आहे. व्लॉगिंग स्टिक आपल्याला प्रॉपर घ्यायची आहे, बट माझ्याकडे एक सेल्फी स्टिक अवेलेबल होतीच मित्रांनो. सो एक सेल्फी स्टिक मी वापरणार आहे. इझी टू यूज आहे, प्लग अँड प्ले आहे, सो जास्त झंझट नाही आहे. तर बस एवढीच माझी पॅकिंग तुम्हाला दाखवायची होती. बाकी तर आपले सेलफोन्सच असणार आहे. आणि चला तर मग सकाळीच भेटूया डायरेक्ट मित्रांनो. सो गाईज, जसं की तुम्ही पॅकिंग वगैरे बघितलेलीच असेल, तर मी आता विचार करतोय की 1-1.5 तास थोडी झोप काढावी. त्यानंतर, कारण पूर्ण दिवसाचा आपला जो प्रवास असणार आहे, 10-12 तासाचा हा प्रवास असणार आहे आणि झोप नाहीच्या बरोबर आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की गरमी एवढी आहे आणि ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमध्ये तर तुम्हाला झोप भेटणं हे अशक्यच आहे. तर आपण थोडीशी एक झोप काढणार आहोत मंडळी, आणि मग डायरेक्ट आपण भेटूया सकाळी, ते म्हणजे घरातून निघाल्यानंतर, किंवा आपण डायरेक्ट स्टेशनवर भेटूया. जर जास्तच लेट झाला किंवा काही पण कारणाने ब्लॉग शूट करता नाही आला, तर आपण मग डायरेक्ट स्टेशनवरच भेटूया मंडळी. तर चला मग, बाय बाय, भेटूया लवकरच. स्टे ट्यून गाईज. 3 hours later. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. आणि मी आहे सध्या बोरिवली स्टेशनला. आपली जी ट्रेन आहे ती 5:30ची आहे आणि सध्या आता ती आली असेल बँड्रा टर्मिनसला. तो नक्की मी तुम्हाला अपडेट्स देत राहील पुढे, जे काही असतील ते. सध्या आता आपण ट्रेन आल्यावरच भेटूया. तर फायनली मित्रांनो, आपण ट्रेन बोर्ड केलेली इकडे, आणि काही दाखवता आलं नाही कारण सकाळ सकाळ पॅक होऊन आलेली, खूप गर्दी होती ट्रेनला. आणि हा माईक पण आपण जो घेतला आहे तो खूपच आवाज कॅच करत होता. त्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन नसल्या कारणाने बाहेरची एअर एवढी पकडत होती की म्हणजे माझा आवाज काहीच येत नव्हता माईकमध्ये. सो दॅट इज द रिझन मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय. आणि आपण ट्रेन पकडली, फारच गर्दी आली ट्रेनमध्ये. सो पटकन जाऊन आपली सीट पकडली आपण, आणि आपली ही जी आता ट्रॅव्हलिंग आहे ती फायनली सुरुवात झालेली आहे. सो पुढे आपण मेन मेन जे स्टेशन्स वगैरे किंवा काही पण जंक्शन्स असतील ते नक्की कव्हर करणार आहोत. आणि नक्की तुम्ही बनवून राहा या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:45 आणि आपण क्रॉस करतोय ते म्हणजे नालासोपारा स्टेशन. नालासोपारा तर सगळ्यांनाच माहिती असेल, तर कोणाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. इकडेच ट्रेन जास्त भरते आणि खालीसुद्धा होते रात्री. सो सगळ्यांना माहितीच असेल. सो गाईज, इट्स 7:20 आणि फर्स्ट हॉल्ट आपला वापी होता. अँड देन 8:45ला आपण सुरत पोचलेलो. आणि हे 2 स्टेशन असे आहेत ना मित्रांनो, की इकडे खूप पब्लिक चढते
आणि खूप पॅक होऊन जाते ट्रेन आणि आपल्यासोबत पण असंच झालं. खूप पॅक झालेली ट्रेन. आपली रिझर्वेशन असून आपल्याला बसायला जागा नव्हती मित्रांनो, एवढी पॅक झालेली. सो फायनली आपण सुरत सोडलेलं आहे. 1 eternity later. सो गुड इव्हनिंग मित्रांनो. आता सध्या वाजलेले आहेत 5 आणि आपण पोचलेलो आहे डायरेक्ट उज्जैन जंक्शनमध्ये. आणि द थिंग इज मला जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही ट्रेनमध्ये, कारण ऑलरेडी खूप गर्दी होती आणि सकाळी बसलेलो, तिकीट कन्फर्म होते. बट खूप गर्दी असल्याकारणाने मला तुम्हाला काहीच आतमध्ये दाखवता आलं नाही. आणि दुसरं कारण म्हणजे जो माईक आपण घेतला आहे त्या माईकमध्ये नॉईज कॅन्सलेशन नसल्या कारणाने आपण बोलूही नाही शकलो जास्त, ना तुम्हाला काही दाखवू शकलो व्ह्यूज वगैरे. बट थोडेफार जे व्ह्यूज आहेत, थोडेफार जे मेन जंक्शन्स आहेत जे आपण कवर केलेले आहेत तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेल माझ्या ब्लॉगमध्ये. सो नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण डायरेक्ट चाललो आहे ते म्हणजे एक होमस्टे आपण घेतलेला आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत, थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि मग आपण तुम्हाला भेटूया आणि आपण मग जाऊया देवदर्शनाला, ते म्हणजे उज्जैन महाकालला. आणि तुम्ही बघू शकता ऑन टाईम ट्रेन आपल्याला पोचवलेलं आहे ट्रेनने इकडे. सो सांगायचं कारण म्हणजे गोरखपूर एक्सप्रेस इज अ बेस्ट एक्सप्रेस जर तुम्ही येत असाल उज्जैन महाकालसाठी. सो नक्की तुम्ही उज्जैन महाकालला जर येत असाल तर गोरखपूर एक्सप्रेस निवडा. तुम्ही बघू शकता माझ्या ट्रेन आहे आणि तुम्हाला मी डिटेल्ससुद्धा देईल कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की चेकआउट करा लिंक. सो जय श्री महाकाल मित्रांनो. आपण भेटूया डायरेक्ट आता महाकाल कॉरिडॉरमध्ये. सध्या आपण पोहोचलेलो आहोत महाकाल लोक. तर चाललो आपण महाकाल लोकजवळ आणि उज्जैन महाकाल मंदिरजवळ. आणि मी माईक वगैरे काही घेतला नाही कारण आतमध्ये काय अलाउड नाही आहे मित्रांनो. सो चला, मी तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहतो. खूप गर्दी आहे मित्रांनो. वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. आणि बघू आता संध्याकाळची शयन आरती मी अटेंड करायला आलो आहे. आणि माझा आवाज पण तुम्हाला येत असेल की नाही माहिती नाही, बट मी दाखवत राहील तुम्हाला, सगळे अपडेट्स देत राहील मित्रांनो. सध्या तर मी चाललो आहे मंदिराकडे दर्शनासाठी. शयन आरतीचं दर्शन आहे 9:30 वाजता. आणि आता दर्शन फारच उत्तम प्रकारे झालेलं आहे. आणि हे आहे महाकाल लोक, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. तर खूपच सुंदर अप्रतिम असं आहे. आणि दर्शन म्हणजे खूपच समोर दर्शन झालं तर फारच बरं वाटलं मित्रांनो. तर स्टे ट्यून्ड गाईस. आणि मित्रांनो, तर आपण आहोत आता महाकाल लोकमध्ये. सो तुम्हाला खूप काही गोष्टी मला दाखवायच्या आहेत, एक एक करून मी दाखवणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. महाकाल लोकमधून सुद्धा आपण फिरून आलेलो आहोत. पण आय गेस त्याचे काहीतरी टायमिंग्स असतात, सो ते बंद केलेलं आहे. म्हणजे अर्धच फिरायला भेटलं आहे, जास्त फिरायला पण नाही भेटलं. पण जेवढं मी बघितलं आहे, जेवढं मी एक्सपिरियन्स केलं आहे, मी तुम्हाला नक्की दाखवेल, नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. सो बनून राहा या व्हिडिओमध्ये. आणि पुढेही काही गोष्टी अजून आहेत छोट्या मोठ्या, जे मी तुमच्याशी शेअर करत जाईल. ॲक्च्युली द थिंग इज मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. सो आणि गर्दीही खूप आहे, रात्र असली तरी खूप गर्दी आहे. सो दॅट्स द रिझन मी जास्त व्लॉग नाही करू शकत. आणि प्लस मी माझा माईकसुद्धा नाही आणला आहे, सो तुम्हाला माझा आवाजही नीट येत असेल नाही येत असेल. सो सॉरी त्याबद्दल, कारण मी आलो आहे खूप ऑफ टाईममध्ये, ऑड टाईममध्ये. आणि ॲक्च्युली मला सकाळी यायला पाहिजे होतं एक्सप्लोअर करायला, बट पुढेही माझे काही प्लॅन्स आहेत, म्हणून मला रात्रीच यावं लागलं दर्शनासाठी. ॲक्च्युली मी सकाळची भस्म आरती तुमच्यासोबत शेअर करणार होतो, बट एनिवेज नेक्स्ट टाईम. सो बनून राहा या व्हिडिओमध्ये. मी पुढे अजून नवनवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल, माझा एक्सपिरियन्स शेअर करेल मित्र. जय श्रीमान. तर मित्रांनो, तुम्ही जर इकडे याल तर हे नंदीद्वारला एकदा नक्की व्हिजिट द्या. खूप सुंदर दृश्य मित्र इकडे कोरलेलं आहे, स्टोरीज इकडे सांगितलेल्या आहेत. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा या प्लेसवर. तर मंडळींनो, मला फार म्हणजे फार आवडलेली आहे ही जागा. आणि लाईफचा एवढा बेस्ट एक्सपिरियन्स मी इकडे घेतला उज्जैन महाकालमध्ये येऊन. बिकॉज सांगायचं झालं तर मी फक्त ऐकलेलं आहे जाग्याबद्दल, मूवीजमध्ये बघितलेलं आणि न्यूजमध्ये मोस्टली ऐकलेलं. बट प्रत्यक्षात जेव्हा इकडे आलो आणि एक्सपिरियन्स केलं, फार मनाला म्हणजे असं शांती भेटली, प्रसन्न झालं. आणि डोकं मेन म्हणजे खूप शांत झालं. जे आपलं डोकं असते इकडे तिकडे चिलबिल, जे आपलं डोकं असते ते खूप शांत होते इकडे येऊन मित्रांनो. तर फार म्हणजे फार बरं वाटते. आणि माझा एक्सपिरियन्स तर खरंच खूप 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 चांगला होता. सो तुम्ही नक्की या फॅमिलीसोबत इकडे आणि नंदीद्वारला एकदा व्हिजिट करा. आणि इकडे एक भारतमाता मंदिरसुद्धा आहे मित्रांनो, बट ते आता बंद झालेलं आहे. ते उद्या डायरेक्ट सकाळी दर्शनाला ओपन होईल. आणि मला ॲक्च्युली तिकडेही जायचं होतं, बट राहून गेलं, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं मी एक ऑड टाईमला आलेलो आहे, रात्रीच्या टायमाला. सो बट महाकालचे जे दर्शन आहेत शयन आरतीचे, ते खूप म्हणजे समोरून समोर असं दर्शन झालेलं आहे, एकदम समोर. तर जर तुम्हाला एकदम समोर आणि लवकर दर्शन हवं असेल तर रात्री शयन आरतीच्या टायमाला मित्रांनो या, तुम्हाला खूप खाली भेटेल आणि अर्ध्या तासात तुमचं दर्शन होईल. जास्त तुम्हाला गर्दी नाही भेटणार. सो गाईज, हे आहे नंदीद्वार. तुम्ही इकडूनही आत जाऊ शकता. आणि इकडून तुम्ही आत गेल्यानंतर ना मित्रांनो, तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे महाकाल लोक. आणि मग तुम्हाला महाकालचे दर्शन भेटतील. सो तुम्ही बघू शकता इकडे नंदी भगवान आहेत आणि हे नंदीद्वार आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो गुड मॉर्निंग गाईज. हा बघताय तुम्ही नेक्स्ट डे. ॲक्च्युली काल रात्री आपण घरी येऊन डायरेक्ट झोपून घेतलं, खूप थकलेलो. सो आता आपण आलो आहे श्री काल भैरव टेम्पल दर्शन घ्यायला. कारण जर तुम्ही उज्जैन महाकाल करताय तर हे श्री काल भैरव यांचं दर्शन तुम्हाला घेणं मस्ट आहे. आणि बघू शकता खूप गर्दीसुद्धा होती, बट दर्शन आपलं खूप चांगल्या प्रकारे झालेलं मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. आणि आता वाजले ते म्हणजे 3:45. आणि ॲक्च्युली मी गेलेलो कालभैरव बाबाच्या दर्शनाला. आणि द थिंग इज, मी ब्लॉग वगैरे काहीच नाही केला मित्रांनो, कारण खूप ऊन आहे तिकडे आणि खूप गर्दीसुद्धा आहे, कारण तिकडे काहीतरी त्यांचा सप्ताह चालू आहे. सो दर्शनी आम्हाला म्हणजे फक्त लगेच आतमध्ये जाऊन परत बाहेर आलो. असं पण नाही की तिकडे थांबून आपण जे चढावा देवाला घेतो ते पण काही नाही घेत आहे तिकडे मित्रांनो. आणि प्लस गर्दी तर खूपच आहे, म्हणजे एवढी गर्दी आहे की तुम्ही आत्ता या सीझनमध्ये जर याल तर तिकडे त्यांचा सप्ताह चालू असतो 5-6 दिवस. तर खूप गर्दी असते ॲक्च्युली काल भैरवला. सो तुम्ही नक्की तिकडे जा, कारण इकडे तुम्हाला ई रिक्षा भेटेल मित्रांनो. रस्त्यावर जर तुम्ही जाल तर तुम्हाला ई रिक्षा भेटेल. तुम्हाला 200-300 रुपयामध्ये कमिंग अप अँड डाऊन ते थांबतात रिक्षावाले तिकडे तुमच्यासाठी. 1 तासात तुमचं दर्शन होते मित्रांनो. आणि म्हणजे जाऊन येऊन ऑलमोस्ट तुमचे 200-300 रुपये होतातच. सो तुम्ही बार्गेनही करू शकता. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला अजून कमीमध्ये भेटतील.
बट मला अप्रॉक्स 200-300पर्यंतच मला पण फेअर पडलेले आहेत. आणि आत्ता प्लॅनिंग आहे पुढे जायचं म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मित्रांनो. सो उज्जैन आपली जी यात्रा आहे ती इकडे आपण समाप्त करतो आहे. आणि थोडंफार मला उज्जैनबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. तर उज्जैन महाकाल हे आधी अवंतिका नगरी म्हणून फेमस होती, म्हणजे ओळखली जायची. आणि कसं होतं की एक दूषण नावाचा जो राक्षस होता, सो त्याचा अंत करण्यासाठी महाकाल प्रकट झाले, त्याचा अंत केला. आणि जे ऋषीमुनी होते ते महाकालला आग्रह करायला लागले की नाही, तुम्ही आमच्या रक्षणासाठी, आमची रक्षा करण्यासाठी तुम्ही इकडेच राहा आमच्यासोबत. त्यामुळे मित्रांनो महाकाल इकडेच त्यांच्या रक्षेसाठी इकडेच राहिले, उज्जैन महाकाल नावाने. आणि आत्ता उज्जैन हे नाव लावलं जाते मोस्ट ऑफ. आणि आधी तर हे अवंतिका नगरी म्हणून ओळखली जायची. सो बोलण्याचं तात्पर्य म्हणजे एवढंच की नक्की या उज्जैनला व्हिजिट करा. कारण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ही जागा कशी आहे, काय आहे आणि किती प्रसन्न वाटते इकडे. ॲक्च्युअलमध्ये प्रसन्न वाटते तुम्ही आलात की. सो मी मोस्ट ऑफ काही शूट नाही करू शकलो मित्र, कारण रात्रीचा टाईम होता, मलाही दर्शन घ्यायचं होतं. बट आय प्रॉमिस नेक्स्ट टाईम मी नक्की फॅमिलीसोबत परत येणार आहे. ही तर माझी सोलो राईड आहे, तुम्हाला सोलो ट्रिप आहे, आय एम सॉरी. सो नेक्स्ट टाईम मी नक्की फॅमिलीसोबत येईल, तर वेळ काढून येईल आणि चांगला व्लॉग बनवेल. याहून चांगला तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देईल त्या ब्लॉगमध्ये. आत्ता सगळी घाई गडबड चालू आहे, कारण मित्रांनो पहिला ब्लॉग आहे. तुम्ही समजू शकता की जास्त सगळंच म्हणजे कवर करता नाही आलेलं आहे. बट जेवढं पण कवर केलं आहे ते तुम्ही बघितलेलं असेल ऑलरेडी. सो उज्जैन एपिसोड मी इकडेच समाप्त करतो आहे. आणि पुढे आपण वळणार आहोत ते म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इकडून साधारणपणे एक 3 ते 4 तास अंतर आहे, बसने आपल्याला जावं लागेल. सो बघूया, आता आपण निघूया इकडून चेकआउट. तर नक्की तुम्ही जर इकडे आलात उज्जैनमध्ये तर तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये रूम्स भेटतील, AC नॉन AC. फक्त तुम्हाला एका जागी बार्गेन करायचं आहे समोरच्याशी, जो पण तुमचा गेस्ट हाऊस किंवा इकडे गेस्ट हाऊस खूप आहेत ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही जाल तर जो पण तुमचा गेस्ट हाऊसचा ओनर वगैरे जो कोणी असेल त्याच्याशी फक्त तुम्ही बार्गेन करा, तुम्हाला बेस्ट प्राईस भेटेल इकडे ऑलमोस्ट. चला मग आपण निघूया इकडून, चेकआउट करूया आणि जाऊया आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. त्यानंतर पण तिकडे काही गोष्टी कवर करणार आहोत. खूप सुंदर दृश्य आहे मित्रांनो तिकडेसुद्धा, खूप प्रसन्न वाटतं. सो चला मग आपण डायरेक्ट आता बस स्टँडवर भेटू किंवा मग डायरेक्ट ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला भेटू.